कोकणकडनं सुचिता. आज मी खूप जास्तच खुश आहे, कारण पहिल्यांदाच मी दिवा पॅसेंजरनी कोकणात चालले, म्हणजे खेडला चालले. नेहमी मी ट्रॅव्हल्सने जाते, कारण सगळ्यांना माहीतच आहे दापोलीला ट्रेनची फॅसिलिटी नाही आहे, त्यामुळे आम्ही सगळेजण ट्रॅव्हल्सने जातो. म्हटलं चला आपणही हा अनुभव घ्यायला पाहिजे, म्हणून मी निघाली ट्रेनने. इतकं भारी वाटतंय ना, खूपच छान वाटतंय. फायनली मी ट्रेनमध्ये बसले आणि इथे बसल्यानंतर मी रिझर्व केली होती सीट, आधीच बुक केली, त्यामुळे मला बसायलासुद्धा मिळालं. अदरवाईज बरेच लोक उभेसुद्धा असतात आणि आता सीझन नसल्याकारणाने मस्तपैकी मला तिकीटसुद्धा मिळाली. खूपच भारी वातावरण आहे, बाजूला पावसासारखं वाटतंय आणि आतमध्ये लोक इतकी बसलेली आहेत, पण ट्रेन काही सुटलेली नाही आहे. ही फॅमिली मला बाजूला मिळाली होती. तुम्हाला तर माहिती आहे, प्रत्येकजण ट्रेनमधून जाताना कोणीतरी एक ओळखीचं भेटतं आणि आपण कोकणी आहोत म्हटल्यानंतर कोकणी आपल्या जवळची मिळतातच आणि मिळाल्यानंतर ओळख वाढते. मग तू कुठची बाय, मी कुठची बाय, अशी तशी मला बाजूची खेडची मिळाली होती. सो असं काहीसं मस्तपैकी नेबरिंग झाली आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. तुम्हाला माहिती आहे का, प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी आहे ना ट्रेन थोडी लेट झाली होती. बाहेरचा मस्तपैकी नजारा बघत माझा प्रवास खूप सुंदररित्या सुरू झाला. मला टार्गेट होतं 11 वाजता पोहोचण्याचं, कारण तिथून मला खेडला एका कामासाठी जायचं होतं, म्हणूनच पहिल्यांदा मी या ट्रेनने चाललेली आहे. सो चला आता एक एक पॅसेंजर येत आहेत. हे यांनी तिकीट काढली नव्हती म्हणून मुद्दामून घेतलेली आहे. अशी पण ट्रेनमध्ये लोक असतात जे न तिकीट काढता येतात. सो मी मस्तपैकी बाहेर बघत 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 आपला प्रवास सुरू केला आणि ट्रेनमध्ये गेल्यानंतर काहीतरी खाल्लं तर पाहिजे, तर हे भेळवाले काका आले होते. काय बोलतो एकच टाकू नका भाज्या इकडा फक्त 20 रुपयाला आंब्याच्या इकडा चाट मसाला इकडे त्याला काही बिरे कापूला इकडा फक्त 20 रुपयात येऊ द्या. आई बिना काही तुझ्या बिली बिगर काही तर आंबा भेट वंदे भारत वंदे भारत शताब्दी जाईल 10,000 रुपये इकडे चला बघता 20 रुपयाला आंबा किती सो फायनली मी खेडला उतरलेली आहे आणि पहिल्यांदाच असा
प्रवास केला सो दाखवत होती. उलट दिसते. सो आपला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा. आवडला तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. शॉर्टकटने चालले. काय